अतिवृष्टीनं राज्यातील शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झालंय। नियम आणि निकषानुसार राज्यात ओला दुष्काळ जाहीर करता येत नसला तरी सद्यस्थितीत ओला दुष्काळाच्या सर्व सवलती राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। तसंच दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलंय। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली। त्यामध्ये मराठवाडा, विदर्भासह राज्यातील ठिकठिकाणच्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली। सध्याची पूर परिस्थिती पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। मात्र नियम आणि निकषानुसार ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, तरीही ओला दुष्काळाशी संबंधित सर्व सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल। प्राथमिक अंदाजानुसार राज्यात 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। पहिल्या टप्प्यात 2115 कोटी रुपये मदत म्हणून शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेत, त्याचं वितरणही सुरू आहे। संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि दीपावलीपूर्वी नुकसान भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं। दरम्यान राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यातील 1 दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त निधीसाठी जाहीर केलाय। दुसरीकडे राज्याची एक सर्वसमावेशक कॅन्सर सेवा पॉलिसी तयार करण्यात आली आहे। त्यातून राज्यातील सर्व जिल्ह्यात कॅन्सर उपचार सुविधा मोफत दिल्या जातील असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं।